नमस्कार. काही एक्झाम्पल्स बघणार आहोत. ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काही रिलेशन्स बघितले आहेत. रिलेशन बिटवीन पेरिमीटर, एरिया ऑफ ट्रायंगल, त्याच्यानंतर इन सर्कल रेडियस असते ती, त्याच्यानंतर सर्कम रेडियस, या सगळ्यांची रिलेशन्स काय आहेत, त्याचे काय फॉर्म्युलेज आहेत ते बघितले. त्यावर डिपेंड काही एक्झाम्पल्स बघणार आहोत. इन ट्रायंगल ABC, प्रूव्ह दॅट फर्स्ट एक्झाम्पल 1/BC प्लस 1/CA प्लस 1/AB इज इक्वल टू 1/2RR. आता याचा आपण लेफ्ट आणि राईट साईड दोन्ही कन्सिडर करून काय स्टेटमेंट येतात ते बघणार आहोत. दोन्हींची स्टेटमेंट सेम झाली तर अर्थातच ते हे जे दिलेलं स्टेटमेंट आहे ते फॉलो होत असं आपण म्हणणार आहोत. सो काही वेळेला असं होतं की LHS नुसती सिम्प्लिफाय केल्यावर डायरेक्ट RHS मिळत नाही, की RHS सिम्प्लिफाय केल्यावर डायरेक्ट LHS मिळत नाही. असं नाही झालं तरी ठीक आहे. दोन्ही स्टेटमेंट सिम्प्लिफाय करून जर मॅच झाली स्टेटमेंट तर ते स्टेटमेंट ट्रू आहे असं आपण म्हणू शकतो. सो फर्स्ट एक्झाम्पलची LHS कन्सिडर करूया. कन्सिडर LHS आणि सिम्प्लिफाय करूया. LHS इज इक्वल टू काय दिलंय 1/BC प्लस 1/CA प्लस 1/AB. आता हे सिंपल आहे, इथे फक्त डिनॉमिनेटर सेम करायचं आहे. सो ABC ने थ्रूआउट मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे की ABC त्यातलं A कॅन्सल वगैरे होईल. सिंपल आहे. अल्जेब्रा आपल्याला फक्त यूज करायचं आहे. म्हणजे त्याला A ने मल्टिप्लाय करायला लागेल A, त्याला B ने मल्टिप्लाय करायला सो B प्लस याला C ने मल्टिप्लाय करायला लागेल C अपॉन ABC. ते एवढंच सिंपल आहे. पण A प्लस B प्लस C मीन्स काय असतं, पेरिमीटर असतो. पेरिमीटर आणि सेमी पेरिमीटरमध्ये काय रिलेशन आहे, सेमी पेरिमीटर एस मीन्स काय असतं, पेरिमीटर अपॉन 2. ते मी आपल्याला माहिती की पेरिमीटर A प्लस B प्लस C याचं नोटेशन काय घेतो आपण तर 2S. याचं नोटेशन 2S असं आहे, कारण एस म्हणजे याचा हाफ असं असतं अपॉन ABC. सो LHS इज इक्वल टू काय मिळालं 2S अपॉन ABC, इक्वेशन 1 असं आपण म्हणू. आता RHS काय येते ते चेक करूया. RHS पण सेम आली तर हे स्टेटमेंट ट्रू आहे असं म्हणू शकतो. कन्सिडर RHS which is equal to 1/2 कॅपिटल R स्मॉल r. आता कॅपिटल R स्मॉल r से कॅपिटल R मीन्स सर्कम रेडियस, स्मॉल r मीन्स इन रेडियस. या दोन्हींचे रिलेटेड टू ट्रायंगल फॉर्म्युले काय आहेत आपल्याला माहिती आहेत, रिलेटेड टू एस ABC वगैरे. सो ते फॉर्म्युले अप्लाय करायचे. विच इज इक्वल टू 1/2 इंटू R चा फॉर्म्युला आहे ABC अपॉन 4 डेल्टा. डेल्टा मीन्स असतं एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगलला हा डेल्टा हे नोटेशन घेतलंय. इंटू स्मॉल r मीन्स काय असतं डेल्टा अपॉन एस, वेअर एस इज सेमी पेरिमीटर ऑफ दॅट ट्रायंगल. सो हा जो काही ABC साइड असलेला ट्रायंगल आहे त्याची सेमी पेरिमीटर असणार. काय काय राहिलं 1 हे 2 इथे कॅन्सल झाले तर 2S राहिले, हे इथे न्यूमरेटर मध्ये जाणार. सो दॅट इम्प्लाइज 2S अपॉन दिस ABC. सिम्प्लिफाय करायचं फक्त इक्वेशन 2. आता ऑब्झर्व केलं तर लक्षात येईल LHS आणि RHS दोन्हींची व्हॅल्यू सेम आहे. देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS फ्रॉम इक्वेशन 1 and 2. हेन्स दॅट स्टेटमेंट इज ट्रू. Second example, prove that 2R² sin A sin B sin C is equal to delta, where delta is area of triangle, R means circumradius. सो आजचा फॉर्म्युला माहिती आहे. साइन ए साइन बी चे रिलेटेड टू ट्रायंगल पेरिमीटर फॉर्म्युले आपल्याला माहिती आहेत. ते फॉर्म्युले आपण इथे यूज करायचे. सो सेकंड एक्झाम्पलसाठी कन्सिडर LHS. इथे आपण LHS सिम्प्लिफाय करूया आणि ती डेल्टा इतकी येते का आपण चेक करूया. सो कन्सिडर LHS which is equal to 2R² sin A sin B sin C. आता sin A sin B sin C चे काय फॉर्म्युले रिलेटेड टू डेल्टा ते आपण थोडेसे बघूया. इथे वी नो दॅट sin A अपॉन A इज इक्वल टू काय असतं तर 2 डेल्टा अपॉन ABC. हा फॉर्म्युला आपण आधीच्या व्हिडिओत प्रूव्ह केलेला आहे. सो sin A अपॉन A इज इक्वल टू 2 डेल्टा अपॉन ABC मीन्स A कॅन्सल झाले तर काय मिळेल आपल्याला दॅट इम्प्लाइज sin A इज इक्वल टू मिळालं 2 डेल्टा अपॉन BC. सो जसं sin A ची व्हॅल्यू मिळाली तसं सेम sin B अपॉन B केलं तर आपल्याला sin B ची व्हॅल्यू मिळेल. सो सिमिलरली sin B अपॉन B इज इक्वल टू 2 डेल्टा अपॉन असणार AC. इथे असं sin B अपॉन B कॅन्सल होणार आहे. sin B इज इक्वल टू 2 डेल्टा अपॉन AC. इथे B हा अँगल असेल तर इथे A आणि C या साईडला घेतात. सिमिलरली sin C इज इक्वल टू
2 डेल्टा अपॉन इथे सी ए म्हटल्यावर इथे ए बी असणार. आता या सगळ्या व्हॅल्यूज आपण LHS मध्ये सबस्टिट्यूट करणार. आर ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे ती पण सबस्टिट्यूट करायची आहे. देअरफॉर LHS इज इक्वल टू सगळ्या व्हॅल्यूज बघूया 2 इंटू आर स्क्वेअर आहे. आर स्क्वेअर ची व्हॅल्यू काय आहे BC अपॉन 4 डेल्टा. डेल्टा मीन्स एरिया ऑफ ट्रायंगल. ABC अपॉन 4 डेल्टा पण आर स्क्वेअर आहे सो स्क्वेअर इंटू साइन ए. साइन ए मीन्स 2 डेल्टा अपॉन BC इंटू साइन B 2 डेल्टा अपॉन AC इंटू 2 डेल्टा अपॉन AB. या सगळ्या व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट केल्या. आता काय काय येते बघा 2 इंटू ABC स्क्वेअर मीन्स A स्क्वेअर B स्क्वेअर C स्क्वेअर अपॉन 4 मीन्स 16 इंटू डेल्टा स्क्वेअर. काय काय कॅन्सल होतंय ते आता बघायचं. इंटू 2 डेल्टा अपॉन BC इंटू 2 डेल्टा अपॉन AC इंटू 2 डेल्टा अपॉन AB. काय काय कॅन्सल होणार आहे तर 2 इंटू 2 म्हणजे 4 इंटू 2 8 इंटू 2 16 मीन्स हे सगळे 2 या 16 ला कॅन्सल झाले. अगेन डेल्टा स्क्वेअर आहे आणि 1 and 2 and 3 डेल्टा आहेत त्यातले 2 डेल्टा स्क्वेअर ला कॅन्सल होते. ए किती ए स्क्वेअर कॅन्सल झाला. बी स्क्वेअर कॅन्सल झाला. सी स्क्वेअर सी. सो काय राहिलंय फक्त बघितलं तर फक्त सगळं कॅन्सल होऊन एक डेल्टा फक्त राहतोय. आणि ते 2 डेल्टा आहे तेथे डेल्टा स्क्वेअरला कॅन्सल झाले. ABC आणि सगळे रिअल नंबर सगळे कॅन्सल झाले तर डेल्टा राहिला विच इज इक्वल टू RHS. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं विच इज इक्वल टू RHS. हेल्स दिस स्टेटमेंट इज ट्रू. Next example, in triangle ABC, if sine of 2a minus b is equal to 1 by 2 and a, b, c are in AP means arithmetic progression, then find value of a, b and c. So angles आपल्याला find out करायचे आहेत. ABC angles कसे दिले आहेत AP मध्ये. AP means arithmetic progression. So arithmetic progression हा कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे. अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे जो डिफरन्स असतो कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स मधला डिफरन्स असतो तो ऑलवेज कॉन्स्टंट असतो वगैरे हे सगळं आपल्याला झालेलं आहे आधीचं. AP म्हणजे आपल्याला माहिती आहे तर ती इन्फॉर्मेशन यूज करायची. ऑल्सो साइन ऑफ 2a मायनस b इज इक्वल टू 1 by 2 गिव्हन. सो ती इन्फॉर्मेशन यूज करायची आणि ABCच्या व्हॅल्यूज काय येतात ते आपल्याला फाइंड आउट करायचे. सो वी नो दॅट इन ट्रायंगल ABC फर्स्ट बेसिक काय आहे प्रॉपर्टी ट्रायंगल ABC मध्ये वी नो दॅट A प्लस B प्लस C इज इक्वल टू पाय. पण आता ABC आर इन AP असं दिलंय त्यामुळे ती प्रॉपर्टी आपण यूज करणार आहोत. बट ABC आर इन AP आर इन AP मध्ये आहेत म्हणजेच काय की ABC हे जे आहेत ह्या सिक्वेन्स मध्ये B मायनस A केलं तर डिफरन्स येईल. जो डिफरन्स तो सेम डिफरन्स C मायनस B केला तरी येईल. म्हणजे हा जो डिफरन्स आहे D या दोन मधला तोच डिफरन्स या दोघांमधला D. हे D सगळे काय असतात कॉन्स्टंट असतात आपल्याला माहिती आहे. त्यामुळे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर हा जो मिडल नंबर असतो कॉन्सिक्युटिव्ह 3 नंबर्स मधला जो मिडल नंबर असतो तो काय असणार आहे हा 2 टाइम्स केला की ह्या दोघांची ऍडिशन होते. म्हणजे A प्लस C इज इक्वल टू 2 टाइम्स B. हा APचा रूल आहे की मिडल नंबर जो असणार आहे तो 2 टाइम्स असणार आहे. कशाच्या कॉन्सिक्युटिव्ह त्याचे जे एंड पॉइंटचे नंबर असतात त्यांच्या ऍडिशन इतका तो असणार. सो ABC आर इन AP therefore 2B इज इक्वल टू दॅट इम्प्लाइज 2B इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला A प्लस C. आता ते कुठल्या ऑर्डरमध्ये आहेत त्याप्रमाणे आपल्याला हे यूज करता येईल. A B C याच ऑर्डरमध्ये आहेत त्यामुळे B हा मिडल नंबर झाला. A आणि C ची ऍडिशन किती असणार आहे 2 इंटू B असणार आहे बिकॉज दे आर इन AP. हे आपल्याला हे बेसिक AP ची प्रॉपर्टी आहे ते माहिती आहे आपल्याला. आता काय काय झालं A प्लस B प्लस C इज इक्वल टू पाय अँड 2B इज इक्वल टू A प्लस C. आता ह्या A प्लस C मध्ये जर आपण 2B असं इथे प्लेस केलं सो दॅट इम्प्लाइज 2B प्लस B. 2B कुठे घातलाय तर A प्लस C च्या इथे 2B घेतलं आणि हा B इथे आहेच तर काय मिळालं आपल्याला इज इक्वल टू पाय. दॅट इम्प्लाइज 3B इज इक्वल टू पाय. पाय मीन्स किती असतं 180 डिग्री. therefore B इज इक्वल टू पाय बाय 3 मीन्स 60 डिग्री. दॅट इम्प्लाइज B इज इक्वल टू पाय बाय 3. दॅट इज डिग्री मध्ये म्हणायचं आलं तर 60. सो एक अँगल आपल्याला मिळाला की B इज इक्वल टू 60 डिग्री. 3 अँगल्स काढायचे आहेत. आता आपण साइन ऑफ 2a मायनस b इज इक्वल टू 1 by 2 ही इन्फॉर्मेशन दिली त्याच्यावरून काही उरलेले 2 अँगल्स येतात का बघूया.
also given that sin of 2a minus b is equal to 1 by 2. पण साइन कुठल्या अँगल साठी 1/2 ही व्हॅल्यू असते तर sin 30 साठी π/6 साठी. सो 2a minus b मस्ट बी काय असणार आहे, हा अँगल काय असणार आहे 30 डिग्रीज असायला पाहिजे, कारण sin of 30 degree is equal to 1/2. So that implies 2a minus b must be 30 degree. आता b ची व्हॅल्यू इथे आपल्याला मिळाली आहे. सो b ची व्हॅल्यू इथे जर आपण प्लेस केली तर काय होणार, दॅट इम्प्लाइज 2a इज इक्वल टू हा b इकडे नेला तर 30 डिग्री प्लस b ची व्हॅल्यू आहे 60 डिग्री विच इज इक्वल टू 90 डिग्री. सो आपल्याला मिळालं 2a इज इक्वल टू 90 डिग्री, त्यावरून एक इथे येणार, दॅट इम्प्लाइज a इज इक्वल टू 45 डिग्री π/4. 45 का 2a इज इक्वल टू 90 मिळाले, दॅट इम्प्लाइज a इज इक्वल टू 4. सो a b ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 60 डिग्री, a ची व्हॅल्यू मिळाली 45 डिग्री. a प्लस b प्लस c इज इक्वल टू पाय हे इक्वेशन आहे, त्यावरून तुम्ही c ची व्हॅल्यू काढू शकता, किंवा मग इथे 2b इज इक्वल टू a प्लस c कुठलेही तुम्ही घेऊ शकता. सो आता ह्या दोन्ही व्हॅल्यूज जर आपण इथे प्लेस केल्या तर किती मिळणार आपल्याला, a इज इक्वल टू 45, b इज इक्वल टू 60, दॅट इम्प्लाइज 45 डिग्री प्लस 60 डिग्री प्लस c इज इक्वल टू 5. किती होणार आहे 105 तिकडे नेले, c इज इक्वल टू पाय मायनस 105 डिग्री मीन्स c इज इक्वल टू किती मिळालं 75 डिग्री, कारण हे पाय मीन्स किती असतं 180 डिग्री ना. सो 180 मायनस 5 म्हणजे किती झालं 75 डिग्री. सो c 75 डिग्री मिळाला, a मिळाला 45 डिग्री अँड b ऑलरेडी आपण काढलेला होता, b इज इक्वल टू काय होतं 60 डिग्री. त्यामुळे लास्ट स्टेटमेंट फक्त लिहायचं, देअरफॉर a इज इक्वल टू 45, b इज इक्वल टू 60 अँड c इज इक्वल टू 75. सगळ्यांची ॲडिशन पाय म्हणजे 180 येते ना, एकदा चेक करायचं म्हणजे आपल्या व्हॅल्यूज पण क्रॉस चेक होतील.